की अखंड नामसप्ताह संपला, अक्षय तृतीया झाली की आपण पावसाचा साठा आणि पर्जन्य देवता येण्यासाठी तजवीज करावी. पण आपण फारसं त्यावेळी मला वाटतं लक्ष दिलं नाही. त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. गेल्या काही वर्षापूर्वी, गेल्या 7-8 वर्षापूर्वी या ठिकाणी रत्नागिरीचे सेवेकरी आलेले आहेत. त्यांनी उभं राहावं साक्षीदार म्हणून. धन्यवाद. रत्नागिरी हा जिल्हा पावसाची खाण आहे. पावसाची खाण अशी आहे की रत्नागिरीच्या दुर्गम भागात पर्जन्याला आवाहन करणारी वनस्पती बांबू वर्गातली, तिचं नाव वेत आहे आणि ती वनस्पती विपुल प्रमाणात आपल्या कोकण जिल्ह्यांमध्ये आहे. गेल्या दशकात त्यांनी अनेक केंद्रांना वेताची पानं पुरवली. पण हा साठा आपण उन्हाळ्यात जर करून ठेवला तर उचित काळी त्याचा वापर केल्यास पाऊस वेळेत येतो असे संकेत आहे. म्हणून मधल्या काळात काय झालं की मीडिया, वेधशाळा आणि संबंधित प्रतिनिधी यांनी याआधीच असं काही जनतेला, महाराष्ट्राला असं सांगण्याचा प्रयत्न केला की 29 मे पासून सलग 4.5 महिने अतिवृष्टी या देशात, राज्यात होईल. 130% पाऊस महाराष्ट्रात पडेल आणि या वक्तव्यामुळं सगळेच लोक गाफील राहिले आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपण भोगत आहोत असं म्हणायला मला वाटतं अतिशयोक्ती नाही. म्हणून आपण ज्या भविष्यावर विश्वास ठेवतो ती भविष्य, त्याच्या दोघं नाण्याच्या बाजू आपण जरा तावून सुलावून घेतलेल्या बऱ्या. तथापि ज्ञानदान 3 मध्ये जे 2030 सालापर्यंतचं जे वक्तव्य प्रकाशित झालेलं आहे त्याच्यात सालागणिक जर आपण बारकाईनं वाचलं त्या स्थितीचा आपल्याला परामर्श घेता येईल. म्हणून अन्य कोठेही न जाता या स्थितीचा आपण एक परामर्श घेऊया. पाठोपाठ विदर्भातून काही सेवेकरी वृत्तपत्र काही घेऊन आलेले होते. आमचे बंडू पाटील आले असतील, त्यांनी उभं राहावं. त्यांनी ते काल वृत्तपत्र आणलं आणि अशा घाबरलेल्या अवस्थेत ते आले की 2012 साली पृथ्वी नष्ट होणार अशा घाबरलेल्या अवस्थेत ते आले. ते वृत्तपत्र त्यांच्याजवळ आहे. त्यांना म्हटलं खाली बसा. पृथ्वीला नष्ट करणारा माणूस अजून जन्माला येणे आहे. तसं काही घडणार नाही. काही मीडियांनी कलियुग संपणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, अनेक प्रकारच्या वावड्या राज्यात, जिल्ह्यात आणि देशात पसरवलेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात सुद्धा वणीची सप्तशृंग देवी अमुक अमुक ठिकाणी निघून गेली अशा सुद्धा वावड्या माझ्या कानावर आल्या. म्हणजे आता देवांनी पळून जायचं का माणसांसारखं? असं साधारण ह्या सगळ्या गेल्या 8-10 दिवसात उत्तरं देता देता आणि या सगळ्या वावड्या ऐकता ऐकता कोणी नक्कीच हैराण होईल यात दुमत नाही. अशी साधारण गेल्या 15-20 दिवसातली ही स्थिती. आणि म्हणून आपण धीर गंभीरपणे या कुठल्याही गोष्टीवर भाष्य न करता, उत्तर न देता आपण आपली मार्गाची वाटचाल, मार्गक्रमण
संत गतीनं धीरगंभीरपणे चालत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून अजून वेळ गेली नाही. या आठवड्याभरात आपण सर्वांनी या आगामी स्थितीचा सामना करण्यासाठी आणि मुबलक प्रमाणात पर्जन्य देवता यावी यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून वेताची पानं आपण मिळवावीत. पर्जन्याचं वाचन पठण हवन, रुद्रयाग वाचन पठण हवन करावं आणि एकाच वेळी 31, 1 आणि 2 या 3 दिवसात आपण पर्जन्य चंडी याग करावा. कारण गेली 21 मे नंतर आपण घडणाऱ्या आणि घोंगावणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 20 वर्षात गुरुकुल पीठात आपण नवचंडीपासून शतचंडी, सहस्रचंडी, आयुतचंडी, लक्षचंडी, कोटीचंडी, कोटीपाठ. पण भारताची लोकसंख्या कोटीत नाहीत, ती अब्जाच्या संख्येत आहे. म्हणून भारत मातेचं सामर्थ्य आणि आशीर्वाद सर्वांपर्यंत मुबलकपणे पोचण्यासाठी अब्जचंडी करण्याचं प्रयोजन म्हणून गेले वर्षभर आपण प्रामाणिकपणे या अब्जचंडी संकल्पनेत थोडासा खारीचा वाटा म्हणून आपण सहभागी होत आहोत. प्रसंगी बळजबरीने का होईना, कसं का होईना, आपण सर्वांना त्यात सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहोत की वर्षभरात आपण कमीत कमी आपला प्रपंच आणि परमार्थ सांभाळून, आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून 108 पाठ मराठी सप्तशतीचं वाचन करावं. मुदतपूर्व 108 पाठ वर्षात केव्हाही पूर्ण करावेत, त्याची नोंद करून द्यावी. तेवढेच पाठ या विश्वाचे नायक परब्रह्म भगवान स्वामी महाराज या विश्वाचे संचालक आहेत, त्यांच्या आशीर्वादाखेरीज तर काही होत नाही. म्हणून आपण अत्यंत मनोभावे आणि श्रद्धेनं 108 पाठ स्वामी चरित्राचे वर्षात पूर्ण करावेत. पावसाचं खरं दैवत भगवान शिव आहे, म्हणजेच शंकर आहेत, आणि त्या भूमीत आपण बसलेलो आहोत, त्र्यंबकेश्वर महाराजांच्या भूमीत. त्यांच्या डोक्यातच जलदेवता बसलेली आहे आणि जलदेवतेची प्रमुख गंगामाई आहे. थोडंसं डोक्यातली एक जटा जरी आपटली, पाऊसच पाऊस होईल. म्हणून आपण भगवान शिवाला साकडं घालून जर आपण वर्षभरात किमान कमीत कमी 108 आवर्तनं रुद्राची केली, म्हणजे आपणाला स्वामी चरित्र, सप्तशती आणि रुद्र, स्थिती उत्पत्ती लय असणारी ही सगळी प्रमुख दैवत या जीवसृष्टीला, मानवसृष्टीला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज राहतील यात दुमत नाही. म्हणून आपण तो अतिशय पोटतिडकीनं आणि प्रामाणिकपणे सांगण्याची वेळ न येऊ देता आपण ही सेवा निमूटपणे कानोकानी सांगावी, गावोगावी सांगावी. अफवांचं पीक जसं एका मिनिटात जगात पोचतं, मग हे चांगल्या गोष्टींचं पीक का पोचत नाही हा सुद्धा मीडियाला आम्ही प्रश्न विचारतो. चांगल्या गोष्टी का पोचत नाही? म्हणून त्यासाठी रोज वृत्तपत्र वाचलं तर पहिल्या पानावर कोणत्या बातम्या येतात ते आपणाला ठाऊक आहे. पण चुकून नजर चुकून या माध्यमांनी समजा साने गुरुजी, महात्मा गांधी, संत मालिका, परमेश्वराबद्दल असलेले संकेत,
पहिल्या पानावर दिल्याची गेल्या 60 वर्षात नोंद नाही. म्हणून यापुढे आता त्यात उभयतांनी त्यात दुरुस्ती आणि सुधारणा करणं क्रमप्राप्त आहे. मात्र पहिल्या पानावर तडीपार गुंड गुन्हेगार क्षेत्रातल्या माणसांचे चित्र मात्र अग्रभागी आलेले असतात आणि वाचकांची मनोवृत्ती सुद्धा जर उद्या तशी तयार झाली तर वाईट गोष्ट केल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. म्हणून आपण सतसत विवेक बुद्धी जर आपल्याला जागृत ठेवायची असेल तर त्यासाठी सदाचार, नीती आणि मानवी मूल्य याची जोपासना झाल्याशिवाय खेरीज ही सतसत विवेक बुद्धी येत नाही. म्हणून यासाठी या कार्याचा हा जो अहोरात्र ध्यास आहे, या ध्यासापोटी आपण ही संकल्पना आबालवृद्धांपर्यंत पोचवावी हे कळकळीचं सांगणं आहे. म्हणून आपण थोड्या वेळात ही 30, 31, 1 आणि 2 या 3 दिवसात सेवा कशी करायची हे आम्ही वाचूनही सांगतो आणि एक 5 मिनिटात आम्ही वाचूनही सांगतो आणि लिहूनही देतो. पण त्यात गावातल्या ग्रामदैवतांचा सन्मान आणि विशेषतः हनुमंताच्या मंदिरात जाऊन त्याला विनंती करावी. गावातील हनुमंताच्या मंदिरात जाऊन हनुमंताला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य प्रतिनिधिक स्वरूपात सेवेकऱ्यांनी किंवा गावकऱ्यांनी दाखवून मनाचे श्लोकातील जी करुणाष्टकं आहेत, करुणाष्टकं आपण केव्हा म्हणतो, ही शरणागतीची लक्षणं आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण परमेश्वराला शरण जातो त्यावेळी आपण करुणाष्टकं म्हणावीत. म्हणून हनुमंतासमोर प्रभू रामचंद्रांची करुणाष्टकं म्हणावी, म्हणजे त्याला द्रोणागिरीवर जाऊन पाऊस आणावा लागेल. त्या दिवशी आपण हे करावं. 31 तारखेला 1 तारखेला शुक्रवारी सप्तशती पाठ वाचावा. पाठ वाचण्याची थोडीशी पद्धत या ठिकाणी बदलवलेली आहे, ती वाचून सांगतो आणि नंतर फळ्यावर सुद्धा लिहून दिली म्हणजे आपल्याला समजेल. नंतर या प्रती आपणाला मिळतीलच, तो प्रश्न नाही. कवच, अर्गला, किलक वाचून न्यास करावेत. लिहून घ्या वाटल्यास. कवच, अर्गला, किलक वाचून न्यास करावेत. मराठी ग्रंथातील अध्याय 2 ते 4 आधी वाचन करावं. पहिला अध्याय नंतर वाचू आपण. 2, 3 आणि 4 या अध्यायांचं आपण वाचन करावं. मध्यम चरित्र त्याला म्हणतात. त्यानंतर पहिला अध्याय वाचावा, प्रथम चरित्र. नाही, तदनंतर मग 5 ते 13 अध्याय उत्तर चरित्रात वाचावेत. म्हणजे मध्यम, प्रथम आणि उत्तर अशा पद्धतीत सप्तशती वाचण्याची, पावसाला विनंती करण्याची, ही भगवतीला साकडं घालण्याची ही पद्धत आहे. म्हणून ही जरा नवी पद्धत आपल्यासमोर पुन्हा एकदा वाचून सांगतो. कवच, अर्गला, किलक वाचून घ्यावेत न्यास करून. सप्तशती ग्रंथातील अध्याय क्रमांक 2 ते 4 याचं वाचन करावं मध्यम चरित्र म्हणून. त्यानंतर पहिला अध्याय वाचावा, त्याला प्रथम चरित्र म्हणतात. त्यानंतर आपण 5 ते 13 अध्याय क्रमशः उत्तर चरित्र म्हणून रहस्यत्रय वाचून क्षमा प्रार्थना कुंजिका स्तोत्र वाचन करावं. ओवीनंतर आपण शरणागतम दिनार्थ या मंत्राचा संपुट लावावा, कारण आपण पाऊस येण्यासाठी भगवतीला शरणागती पत्करून पावसासाठी आपण प्रार्थना करत आहोत, हा त्याचा अर्थ आहे. नंतर अध्याय क्रमांक 4 नंतर पर्जन्य सूक्त व रुद्र चमक 6वे याचं वाचन करावं. अध्याय क्रमांक 1 नंतर वरील प्रमाणे पर्जन्य सूक्त व रुद्र चमक वाचावं. अध्याय 8 नंतर 11 नंतर आणि 13 नंतर पर्जन्य सूक्ताचं, रुद्राचं
वाचन करावं. म्हणजे आपणाला संपुटित सप्तशती पर्जन्य सूक्तासह रुद्रासह साधारण या सर्व क्रमाला 1.5 तास अपेक्षित आहे. 1.5 ते 2 तास अपेक्षित आहे. साधारण 1.5 ते 2 तासात आपण शुक्रवारी या पद्धतीत पठन वाचन करावं, हवन करावं. सप्तशती पाठाचा हवन करून हवनासाठी पायस वापरावं आणि प्रत्येक ओवीनंतर ओम काली काली स्वाहा या मंत्राचं हवन काळ्या तिळांनी करून सप्तशती हवन झाल्यानंतर पर्जन्य सूक्त व रुद्र चमक 6 यांचे हवन तुपाने करावेत. सप्तशती वाचन हवन चालू असताना आपण आणलेली इंद्रदेवतेची दरबारात एक पाटावरती स्थापना करावी. म्हणजे आपण मारुतीला ज्या दिवशी ग्रामदैवत म्हणून सन्मान कराल त्या ठिकाणून एक दगड घेऊन यायचा आणि तो पाटावर ठेवून त्याची पूजा करायची. तारीख 2 शनिवार तो कर आहे. शुक्रवारी ग्रहण आहे. ग्रहणात कोणती कामं करायची ते आपण बोलूच, परंतु हा क्रम पूर्ण झाल्यावर शनिवारी सकाळी भोपाळी आरतीनंतर सेवा केंद्रात इंद्रदेवतेसमोर पर्जन्य सूक्त रुद्रचमक याचे वाचन अभिषेक करून सकाळी 10:30च्या आरतीपूर्वी तो आणलेला दगड म्हणजे ती देवता घेऊन जावी. ते सर्व पाठ वाचकांनी देवतेसमोर दही भाताचा नैवेद्य दाखवून पावसासाठी त्या देवाची प्रार्थना करावी. तो दगड नंतर नदीत विसर्जन करून जय जयकार करून परत यावा. असा हा अनोखा वेगळा 3 दिवसाचा हा उपक्रम सप्तशती आणि पर्जन्य सूक्त आणि रुद्रसूक्त म्हणजेच रुद्रयाग या तिघही गोष्टी आपणाला 31, 1 आणि 2 या 3 दिवसापुरत्या मर्यादित सेवा म्हणून आपणाला करता येतील. अधिक सविस्तर माहिती आपण परत एकदा सविस्तर सांगू ज्यांना समजलं नसेल, पण फळ्यावर लिहिण्याचं कामसुद्धा चालू आहे. एकदा आपण फळ्यावरून सुद्धा लिहून घ्यावं आणि ही प्रत आपल्याला झेरॉक्सला सुद्धा पाठवायला हरकत नाही, ती करून घ्यावी, पाठवून द्या. झेरॉक्स करून मागून केंद्रनिहाय एक तरी ती प्रत द्यावी. आवटे सरांना सर करून आणा. आपण दुपारच्या सत्रात आपण सर्वांना देऊन टाका. असोत तर उद्याच्या 1 तारखेला खग्रास सूर्यग्रहण आहे, अमावस्या आहे. अमावस्येचा पुण्यपर्व काळ मला वाटतं 4:26 ग्रहण सुरू होते, तब्बल 6:03 या पर्व काळात तमाम आबालवृद्ध मानव जातीनं, स्त्री पुरुष सर्व आबालवृद्ध या सर्वांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी स्नान करून बसावं. ग्रहण सुरू होताच आपणाला दिलेली नित्यसेवा असलेले सर्व स्तोत्रमंत्र याचं आपण पठन वाचन मनन करावं. रुद्र असेल, श्रीसूक्त पुरुषसूक्त असेल, अथर्वशीर्ष असेल, गायत्री मंत्रापासून तर धन्वंतरी मंत्रापर्यंत सर्व मंत्रसंपदा असेल, स्तोत्रसंपदा असेल, या 1.5 तासाच्या कालावधीत जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करावं. खूप नाही, पण किमान सगळे मंत्र 11 वेळा जरी केले, जसं आपण एखादं भांडं घासावं, आपण भांडी रोजच घासतो, पण मंत्र घासण्यासाठी ही एक वेगळी पर्वणी आहे. म्हणजे मंत्राला आलेलं, स्तोत्रांना आलेलं मालिन्य, गंजलेली अवस्था ती स्वच्छ होते.
ती भांडी चकचकीत दिसतात, त्याबद्दल एक सकारात्मक ऊर्जा शक्ती त्या मंत्रातून आपणाला मिळत राहते. म्हणून आपण या पर्व काळात, आता तुम्ही तीर्थक्षेत्रात आलेला आहात, जमल्यास गंगामाईचं तीर्थ कोशावर्त किंवा रामकुंड आपण घरी घेऊन जावं कॅन भरून. सर्वांना त्या मिनिटात त्यावेळी गोदेवर यायला वेळ सर्वांना जमेल अशातला भाग नाही, परंतु गंगामाईलाच जर आपण आपल्या घरी घेऊन गेलो आणि स्नानाच्या बादलीत चमचाभर जल स्नानात टाकलं तर कोशावर्त किंवा रामकुंडात केलेलं स्नानाचं श्रेय तुम्हाला घरी मिळणार आहे. म्हणून ही सोपी पर्वणी आपल्या घरच्या घरी करण्याला एक सुवर्ण संधी आहे. म्हणून आपण या पूर्वकाळाचा सर्वांनीच लाभ घ्यावा. अपवाद यात कोणी नाही. अपवाद म्हणण्याचा मुद्दा असा आहे, या काळात ज्यांना वृद्धी अशौच असेल तेवढ्या वेळेपुरती त्यांना परवानगी आहे. जे त्या काळात त्यांना स्नान करून सगळे मंत्र स्तोत्र संपदा मनन पठन चिंतन करता येईल तेवढ्या वेळेपुरतं 4:26 ते 6:03 पर्यंत हा एक भाग. भगिनींसाठी सुद्धा ही एक पर्वणी आहे की अशा काळात कुठली जरी शारीरिक अडचण असली तरी सुद्धा त्या भगिनींनी त्या काळात त्यांना या सेवेत सहभागी व्हायला परवानगी आहे. कृपया गैर मानणं बरोबर नाही, कारण मन हे आपलं पवित्र आहे. कुठलाही विटाळ हा शरीराला असतो, मनाला नसतो. म्हणून धर्मशास्त्रदृष्ट्या किंवा धर्मसिंधू निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये याला काही प्रमाण, काही याला पुरावे दिलेले आहेत. दुर्दैवानं संबंधित प्रतिनिधी वरील ग्रंथ न वाचल्यामुळं जनता आणि आपण अधिकाधिक अनभिज्ञ होण्याच्या मार्गावर आहोत, तपशील न बोलता. म्हणून आपण पडत्या फळाची आज्ञा म्हणून या ग्रहण कालाचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आता प्रश्न आला, आमच्या दिनकर शास्त्रींनी प्रश्न विचारला त्या दिवशी, 6:30च्या आरती नैवेद्याचं करायचं काय. तुम्हालाही प्रश्न निर्माण होतील, पण हे आमचे लोक काय करतात, आणखी प्रश्न निर्माण करतात. जे लोकांच्या डोक्यात नसेल ते आणून देतात. करे नका, दुमत नाही, करू द्या, किती प्रश्न निर्माण करू द्या, काही फरक पडत नाही. किती जरी प्रश्नांचं वादळ तयार केलं तर हे शमवायला महाराज बसलेले आहेत. तथापि आरतीचा 6:30ला आपण श्रावणात 6ला क्रम बदलतो, म्हणून तसा 27-28 मिनिटाचा कालावधी शिल्लक राहतो. ज्या चतुर भगिनी असतील तेवढ्या काळात महाराजांना चपाती किंवा काही करून आणतील, भाजी चटणी. ज्यांना शक्य नाही त्यांनी 6:30च्या आरतीला फळं मिठाई याचा नैवेद्य दाखवायला हरकत नाही. म्हणजे ह्या ज्या शंका निर्माण होतात, कोणी दिनकर शास्त्री असोत आणखी कोणी असो, दिनकर शास्त्री आले असतील त्यांनी जागेवर उभं राहावं, किंवा पुढे येऊन बसावं, मला दिसत नाही. ते नेहमी शेवट बसतात का, तिकडे मन मुराद गप्पा मारता येतात. खरं गप्पा मारणाऱ्या लोकांनी, पाटील साहेब तुम्ही त्यांना पहिल्या रांकेत जर बसवलं तर चांगलं होईल. ते काय होतं, आपण गप्पा मारल्यामुळं मग बाकीच्या लोकांना जरा थोडंसं, ज्याला आपण विचलित होणं अशी अवस्था होते. म्हणून आपल्या गप्पा मारल्यामुळं आपण काही ज्ञानाला मुकलो असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. असोत, विषयांतर न करता
आरतीचा वेळ क्रम आणि शंका निरसन ग्रहण पर्वकाल या संदर्भात आपणाला अजून काही विचारायचं असेल तर आपण लेखी विचारू शकता, व्यतिरिक्त विचारू शकता आपण. तर त्याप्रमाणे आपण सर्वांना सारखेपणानं या सगळ्या गोष्टी पोचल्या जाव्यात म्हणून सांगण्याचं प्रयोजन. पण परवा काय झालं, आमच्या नंदुरबारच्या काही सेवा केंद्रांमध्ये काही जोडपी पाठवून दिलेत केंद्र प्रतिनिधींनी. मला कळलं नाही की बुवा असं काय मधूनच नवीन फॅड उठवलं, काही जोडपी गंगापूजनाला पाठवली. पण गंगापूजनाचा जो काल आहे तो ज्येष्ठ शुद्ध 1 ते 10 आहे. त्या काळात कोणी आलं नाही ना, आता मधूनच कसं काय पेव फुटलं म्हणून मलाही, आणि आम्ही काही सांगितलं नव्हतं असं करा म्हणून. हरकत नाही, मी काही रागवत नाही, परंतु आपणच आपल्या काहीतरी कुबड्या काढून वेगळेपणा दाखवणं हा मार्गाचा अवमूल्यन करणारी स्थिती आहे. म्हणून तसं कृपया न करता समुद्रात राहून समुद्राचं महत्त्व आपण टिकून ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपण जर एक थेंब म्हणून बाहेर पडला त्याची वाफ होईल. तर तसं न करता कृपया विचारल्याशिवाय असल्या काहीतरी गोष्टी आपण नवीन फॅड काढू नये. जसं सप्तशृंग देवीचं काढलं तसं मला वाटलं असंही काही नंदुरबारला उठलं की काय काही फॅड, तसं करू नये. म्हणून अशा पद्धतीत आपण या सगळ्या बाबींवर, जे नंदुरबारला आहे ते कोल्हापूरला आहे, जे नागपूरला आहे ते मराठवाड्यात आहे, जे मराठवाड्यात आहे ते पश्चिम महाराष्ट्रात अन्य राज्यात आहे, आपण समसकला पाहू या उक्तीचं आपण सातत्यानं पालन करणं यालाच सेवेकरी धर्म असं म्हटलेलं आहे. असोत, तपशील न बोलता आपण कार्याला पुढे आणताना सर्वात महत्त्वाची आज जी काही भूक आहे, तहान आहे, ते आहे पर्जन्य. म्हणून आपण आजपासून आणि ऐकल्यापासून आणि या ग्रहणाच्या 3 दिवसाच्या पर्यायी सेवेत सहभाग घेऊन ओतप्रोत आणि आपल्या भागात समाधानकारक जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण पर्जन्य सूक्ताचं रुद्रपठणाचं वाचन मनन चिंतन करावं. तथापि ग्रामदैवतांचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आणिक एक पुन्हा याचप्रमाणे एक फॅड आलेला आहे नाशिक शहर विभागात. स्वामी केंद्रामध्ये महाराजांच्या मूर्तीवर महिलांनी अभिषेक करू नये, कारण ते पुरुष आहेत म्हणून करू नये म्हणे. गेल्या 50 वर्षात या ठिकाणी जुन्या भगिनी बसलेल्या आहेत. आमच्या पुष्पताई असतील, आलेल्या असतील, त्यांना उभं राहावं त्यांनी. त्या स्वतः गेल्या 35 वर्षापासून स्वामी मूर्तीवर अभिषेक करतात. मग काय झालं बघा, त्यांनाच विचारा. परंतु काय होतं, कालचे माणसं कोणीतरी काहीतरी असं वेगळेपण दाखवण्यासाठी नाही काही तर मग काय अफवा फोडल्या म्हणजे आम्ही प्रकाशात येतो. पण प्रकाशित येण्याची ही पद्धत नाही. खोटं काहीतरी सांगून खोट्या प्रतिष्ठा सांभाळून उलट तुम्ही हातानं काट्यावर पाय दिल्यासारखं होईल. म्हणून असं न करता महाराज हे अनादी सिद्ध आहेत आणि आज तगायत आमच्या जेवढ्या माता भगिनींनी ज्या पोट तिडकीनं जी काही सेवा त्यांच्यावर अभिषेक केला असेल, पुरुषसूक्त त्यांनी म्हटलं असेल, स्त्रीसूक्त म्हटलं असेल, पवमान म्हटलं असेल, त्यांच्या जन्मजन्माचं कल्याण झालेलं आहे, पिढ्यानपिढ्यांचं कल्याण झालेलं आहे. असं असताना मध्येच त्यात भूकंप वैचारिक करणं हे कार्याच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीनं गैर आहे. म्हणून याचा वेळीच शहर विभागानं, नाशिक शहर विभागानं आमच्या बनसोडे काकांनी त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी त्वरित त्यात दुरुस्ती करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून या सगळ्या बाबी जर
अशा पुन्हा नव्यानं काही उभ्या राहिल्या तर आपलं मूळ कार्य आणि अभ्यास बाजूला राहील आणि याच गोष्टी सावरता सावरता आपला वेळ निष्कारण कामात खर्ची होईल. म्हणून आपला वेळ असल्या कामात जाणार नाही याची पण आपण काळजी घ्यावी. नित्यसेवा करताना प्रवासात केली तर चालेल का असं काही सेवेकऱ्यांचं म्हणणं आहे. यावर उत्तर देताना एअर इंडियामध्ये आमचे मोहन शर्मा आणि मोहन गडकरी म्हणून पायलट आहेत, मी नाव घेऊन सांगतो. मुंबई एअर इंडियामध्ये ते लोक गेल्या 25 वर्षात विमान सेवेत नोकरी करतात. जगात आणि देशात ते संचार करतात. पण विमान चालवता चालवता स्वामींचा जप करतात, गायत्री मंत्र करतात, सगळी स्तोत्रमंत्र मनानं म्हणतात. गायत्री मंत्र त्यांचा पाठ आहे, अन्य स्तोत्रमंत्र पाठ आहेत. पण ते म्हणतात आम्ही ज्यावेळी विमानात गायत्री मंत्र म्हणतो त्यावेळी आम्हाला एक मोठा आत्मविश्वास आम्हाला मिळतो आणि आम्हाला खात्री आहे की आपला प्रवास आणि घेऊन जाणाऱ्यांना आम्ही त्यांचं जीवित वाचवण्यासाठी तो मंत्र आम्हाला फलद्रूप ठरतो. जनतेच्या कल्याणासाठी जर त्या मंत्राचा मानवजातीसाठी जर उपयोग होत असेल तर तुमचं कर्मकांड, तुमचा कर्मठपणा तो कितपत ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून आपण परंतु त्याचं अतिशयोक्ती न होता गुरुचरित्रासारखा परमपावन 5वा वेद कृपया तो प्रवासात वाचू नये, तो घरीच वाचावा. म्हणून आपण कुठला वडाची साल पिंपळाला लावू नये. तर अशा पद्धतीत त्याचं पावित्र्य, त्याचं महत्त्व सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच आहे. म्हणून नाण्याच्या दोघं बाजू जर आपण समजावून घेतल्या तर मला वाटतं कुठल्याही गोष्टींचं अवमूल्यन आपणाकडून होणार नाही. नाण्याला 2 बाजू आहेत आणि त्या दोघंही समजून घेणं क्रमप्राप्त आहे. असोत तर अशा पद्धतीत आपण या वाटचालीत गेल्या कोणी 50 वर्षापासून, कोणी 40, 30, 20, 10, 5 आज या पार्श्वभूमीवर आपण अनेक वर्ष या मार्गात वाटचाल करत आहात. दरबार आणि दरबारचं महत्त्व समजून घेत आहात. यापैकी दरबारात मासिक, वार्षिक, साप्ताहिक सेवेत नैवेद्य नेणारे सेवेकरी भगिनी असतील त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद, पुनश्च धन्यवाद. आणि महिलांचा हात वरती असल्यामुळं त्यांना डबल धन्यवाद. महाराजांना जे अभिप्रेत आहे त्यात आपण महाराजांना जे जे भूषणावं आहेत त्यामध्ये आपण सहभाग घेता. महाराजांची अन्नपूर्णा ही देवता ही सेवक आहे. म्हणून आपण स्वामींच्या आरती नैवेद्याच्या बाबत आपली जी अतूट श्रद्धा आहे ती दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट व्हावी, दृढ व्हावी. अन्य कुटुंबियांना त्यात आपण संधी द्यावी. म्हणून इतर सुद्धा कुटुंब महिन्याभराच्या त्रिकाल आरती नैवेद्यात आपण 3 वेळा नैवेद्य दाखवतो. सकाळी भोपाळीचा, तो खडी साखरेचा किंवा मिठाईचा असेल. 10:30 आणि 6:30ला अन्नाचा नैवेद्य असतो. हे आपणाला ठाऊक पाहिजे. या सेवेत आपला सहभाग महिन्यातून, वर्षातून एकदा तरी असावा. परंतु हे सर्व असताना ज्याने ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. ती पथ्यसुद्धा त्या कुटुंबात आहार विहार, आचार विचार शुद्ध आणि पवित्र असावेत. ही जबाबदारी आपलीच आहे, कोणी सांगण्याची जरूर नसावी आणि नाही. म्हणून या सगळ्या बाबी प्रामुख्यानं पुन्हा त्याचं परामर्श किंवा गोषवारा घेणं जरुरीचं आहे.
पुन्हा नव्यानं कुणी काही नियम बदलले तर पुन्हा पंचायत होईल, पुन्हा काही कुणी वावड्या उठवल्या आणि असं तसं करा तसं पुन्हा पंचायत होईल. म्हणून आपण थेट संपर्कात राहण्याचं करावं. शक्यतो जर आपण थेट संपर्क असला तर मधला गैरसमज टाळला जाईल. असो, तर अशा पद्धतीत आपले जे काही दरबारचे नियम आहेत, त्रिकाल आरत्या आहेत, आरतीच्या वेळा आहेत, 11 उत्सव वार्षिक आपण साजरे करत असतो. त्यात कालचा गुरुपौर्णिमा झाला. या श्रावण महिन्यात, भाद्रपद महिन्यात, प्रति महामहिन्यात एकतरी दरबाराचा उत्सव असू शकतो. तर अशा उत्सवांना आपण हजेरी लावावी, मुद्दाम नव्या पिढ्यांना त्यात घेऊन यावं, त्यांना त्यात सहभागी करावं की धूप कसा दाखवावा, दीप कसा दाखवावा, मंडल कसं मांडावं, नैवेद्य कसा मांडावा, दरबारामध्ये जी आसनं मांडली जातात कोणत्या रंगाची कोणत्या देवतेची असतात. मला वाटतं आमच्या पाटीलताईंनी जर आता उद्याच्या प्रश्नावलीमध्ये दरबारच्या प्रत्येक उत्सवात आसनं किती असतात, कोणत्या रंगाची कोणत्या देवतेची असतात, हे जर प्रश्न यादीत जर टाकलं म्हणजे पूर्ण ते जुन्या आवृत्त्या आपल्याला वाचाव्या लागतील. 10वी आवृत्ती वाचावी लागेल, 1 ते 10 वाचाव्या लागतील, ज्ञानदान वाचावं लागेल, मराठी अस्मिता वाचावं लागेल, पुन्हा या ग्रंथांचा धावता परामर्श का होईना पूर्ण आपल्याला घ्यावं लागेल. बऱ्याच वेळा आपल्या घरात ही सगळी ग्रंथ आहेत, घेण्याची हौस आहे, वाचण्याला वेळ नाही ना. आमचे काही भाग असे आहेत की ते ग्रंथ उशाला ठेवतात, म्हणजे सगळं पुस्तक डोक्यात त्याचं झेरॉक्स होतं आहे. आमचा एक महाभाग या ठिकाणी आलेला आहे, कधीच ग्रंथ वाचत नाही पण डोक्याखाली ठेवतो. तो म्हणतो हे पुस्तक माझा डोक्याखाली ठेवलं का पाठच होऊन जातो म्हणतो. असेही काही माणसं आहेत. पूर्वी त्याला आरती करायची वेळ आली, बालता आळशी आणि कंटाळा येणारा माणूस देवाला काय म्हणे, व आपण तुपाची किंवा तेलाची आरती लावतो, हात खराब होतात. यांची अक्कल फार पुढे गेलेली. इलेक्ट्रिकची अगरबत्ती धूप म्हणून देवाजवळ लावायची आणि बॅटरीनं आरती करायची. काय देवावर उजेड असला म्हणजे बस झालं म्हणे. म्हणजे किती माणूस बुद्धिमान आहे याची कल्पना करू. अशाही वावड्या त्यानं काही कालावधीत उठवल्या होत्या. आरती बिरती काही करू नका, बॅटरीने आरती करा म्हणून. मग आता काय कुठे कसं न्याय न्यायचं बघा. आता आहेत अशी माणसं आहेत आपल्या, असावी दुमत नाही. त्या निमित्तानं आपल्याला किती माणसं बुद्धीचा वापर करतात हे लक्षात येतं. तो चुकीचा वापर करत असतील, बरोबर करत असतील, तो भाग वेगळा, पण बुद्धी वापरतात ही वस्तुस्थिती आहे. असोत, तर अशा पद्धतीत आपणाला या सर्व स्थितीचा आढावा घेऊन राज्यात देशात गेली काही वर्ष, गेली काही महिने दरबार व्यतिरिक्त अजून काही विशेष उपासना आणि विशेष सेवा आणि त्यात आपण सहभागी होत आहेत. त्यात गेले काही वर्ष विजय रथ हा महाराष्ट्रात आशीर्वाद देण्यासाठी फिरतोय. सध्या तो पुणे जिल्ह्यात मुक्कामी आहे, पण पुणे जिल्ह्यातल्या आम्ही प्रतिनिधींना सांगितलं होतं गुरुपौर्णिमेपर्यंत रथ चालू राहू द्या. पण काय झालं, पुणे जिल्ह्यात थोडासा पाऊस झाला आणि आमच्या रथावाले घाबरले, त्यांनी रथ उभा करून ठेवला. परिणाम काय झाला, पाऊसच थांबून गेला. पण आता असं करा, पुणेकरांनी त्या रथाला सजावट करावी, इथून गेल्यावर त्याची माफी मागावी आणि महाराजांची माफी मागून त्या रथाचं पूजन करावं, मूर्तीचं पूजन करावं की आम्ही विजयादशमीपासून, तुम्ही उद्यापासून विजयादशमीपर्यंत असा पाऊस पाडा की आम्ही पुन्हा असं हा रथ थांबणार नाही आणि थांबवणार नाही, अशी आम्ही प्रामाणिकपणानं शरणागती पत्करतो, असं
पुणे जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी सांगावं, कारण रथ उभा केला, पाऊस थांबून गेला. म्हणून आपण या सगळ्या स्थितीचा धावता परामर्श घेऊन आपण या सगळ्या गोष्टींचा आपण सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. विजय रथापाठोपाठ जिल्हानिहाय प्रशिक्षणं आपण सुरू केली, कारण सर्वांना एकाच वेळी एका ठिकाणी येणं अशक्य आहे आणि आल्यावर सुद्धा किती वेळ आपल्याला ते ज्ञान मिळतं, वेळेची बंधनं आहेत, अशा अनेक त्रुटी, अनेक उणीव आहेत आणि एकाच दिवसात सगळं काही ज्ञान मिळेल अशातलाही भाग नाही. म्हणून आपण सर्वानुमते मागील 2 महिन्यापूर्वी जळगावी आपण प्रशिक्षण शिबिर 3 दिवसाचं घेतलं. प्रचंड त्यासाठी उपस्थिती, प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादावर आपण सर्वांनी असं ठरवलं, अनायसे आपण गुरुकुल पीठात 4थ्या शनिवारी येतो, त्याला जोडून येणारा जो रविवार आहे त्यावेळी प्रत्येकी 2-2 जर आपण विभाग घेतले, साधारण सकाळी 8:15ला भोपाळीनंतर शिबिर सुरू केलं तर महाप्रसाद वेळेपर्यंत ते दोघं शिबिरं 2 ठिकाणी चालवावेत. समजा या ठिकाणी एक शिबिर घेतलं तर आपण दुसरं पलीकडच्या भोजन विभागात घ्यावं, म्हणजे एकमेकाला असा काही त्रास होणार नाही. अशा पद्धतीची 2 एका वेळी जर आपण शिबिरं घेतली, समजा आमच्या ताईंनी बाल युवा संस्कार त्या घेत असतील तर या ठिकाणी दुसरं प्रश्न उत्तर विभागाचं घ्यावं आणि प्रश्न उत्तर विभागातून उणीव असणाऱ्या, अडणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर जर आपण सखोल अभ्यास केला तर आपणाला भेडसावणाऱ्या किंवा अडचणी ठरणाऱ्या बाबी आणि बाजू आणि त्यावर योग्य मार्गदर्शन प्रतिनिधींना देता येईल. त्या पद्धतीत आपण प्रतिमहा जिल्हास्तरीय प्रतिनिधींनी मधल्या 3 रविवारी ग्राम अभियानाअंतर्गत जर प्रशिक्षणं घेतली दिवसभराच्या उपक्रमात, म्हणजे आपले सगळेच रविवार, महिन्यातले 4ही रविवार, इथला 1, इथला 4था आणि आधीचे 3 रविवार आपणाला राज्यनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय, केंद्रनिहाय या प्रशिक्षणात भाग घेता येईल. पण प्रशिक्षणार्थी प्रतिनिधींनी ज्ञानदान ग्रंथ वाचावेत, प्रकाशित झालेलं वाङ्मय आपल्याजवळ संग्रही असावं, ज्या ज्या वेळी आपल्याला वेळ मिळेल त्या त्यावेळी ती पानं चाळावीत, ती आपल्या स्मरणात ठेवावीत. उशाला ते ग्रंथ ठेवू नये, ते आपल्या डोक्यात जातील अशा पद्धतीत ते ठेवावेत, स्मरणात राहतील अशा पद्धतीत त्याचं वाचन परिशीलन करावं. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर आपण पिठापूरची उत्कंठा खूप वाढलेली आहे. मगाशी भाऊसाहेबांनी ओझर अशा आपण महाराष्ट्रीयन लोक कधी शिकलो नाही, जाणली नाही. परंतु गाणगापूरच्या आधी दत्त महाराजांनी त्या ठिकाणी जी तजवीज केलेली होती मानवजातीसाठी, पूर्वसागराच्या पूर्व सरहद्दीवर सागराजवळ की ही गंगामाई त्र्यंबकेश्वरला उगम पावलेली, सप्त तोंडांनी, सप्त जिव्हांनी, राजमहेंद्री जवळ अफाट पात्र आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यात 7 तोंड आहेत. त्या 7 तोंडांनी ती सागराला मिळालेली आहे. इतकं प्रचंड मोठं पात्र आहे. पण ही गोदामाई फार हट्टी आहे.
तिला पृथ्वीवर यायची इच्छा मुळीच नव्हती, पण नाईलाजानं शंकरानं त्या जटा ब्रह्मगिरीला आपटल्या. 3 वेळा आपटल्या, 4थ्या वेळा ती आली. शंकराला सुद्धा विनंती करावी लागली. याचा अर्थ आपल्याला ही गंगामाई आणि तिचं महत्त्व कुठल्या तोडीचं आहे ते कळेल. कुठल्याही देवांना स्नान करताना देवांना हात जोडून तिला विनंती करावी लागते, गंगामाई आम्ही स्नान करू का? नाही तर मग लगेच अवखळ बुद्धीनं मारायची बुडी आणि पोहायचं. इतकी साधीसुधी गंगामाई नाही. म्हणून या स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु पिठले महाराजांनी आपल्या हयात वास्तव्यात असलेली नाशिक पुण्यभूमी सुमारे पुढची 28 वर्ष रामकुंडाजवळ भल्या पहाटे 4 वाजता स्नान करायला जाताना घरातूनच एक गडवाभर जल घेऊन जावं, गंगामाईजवळ क्षणभर उभं राहावं, हात जोडून तिला विनंती करावी, रोज गंगामाई मी स्नान करू का? त्या नाही म्हणत नव्हत्या, पण अदब आणि प्रामाणिकपणा अध्यात्माला त्याची जोड असावी लागते. आणि नंतर ते जल गोदेत टाकून रामकुंडात टाकून ते स्नान करून मग तो जलानं भरलेला गडवा ते कमंडलू दरबारच्या पूजेसाठी ते रोज आणत असत. हा नित्यक्रम उत्तरोत्तर 28 वर्ष कधी चुकला नाही. अशा त्या राजमहेंद्रीजवळ ही पुण्य गंगामाई सागराला मिळते. त्या पुण्यभूमीत, त्या तपोभूमीत, त्या देवभूमीत प्रदीर्घ काल दत्त महाराजांचा पहिला आविष्कार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी इसवी सन 1378 ते 1528च्या कालखंडात सुमारे 50 वर्ष त्या तपोभूमीत आपली कर्मभूमी त्यांनी कार्यरत केली. आणि तब्बल तदनंतर आपण आता या 2009 फेब्रुवारीला 2/2/2009 या शुभदिनी पिठापूरला जाणार आहोत. फेब्रुवारीचा हा कालावधी आम्हाला चांगला आहे, कारण तो उष्ण प्रदेश आहे आणि फेब्रुवारी महिन्यात थोडीफार जरा थंडी असते. तो काळ तसा अनुकूल असतो त्या भूमीला, त्या तीर्थक्षेत्राला, परंतु तो तसा खूप दुर्लक्षित आहे. जनतेपासून, लोकांपासून तो थोडा दुर्लक्षित आहे, एकांतपणा साधणार आहे. फारशा गाणगापूर सारख्या सुखसोयी नाहीत. आणि अशा अवस्थेत थोडीशी आपल्याला अडचण काढावी लागेल. सुखसोयी असणाऱ्या लोकांना ते गैरसोयीचं असेल, परंतु 2-3 दिवस जर आपण थोडा त्रास सहन केला, त्यातून आपल्याला ब्रह्मानंद नक्कीच मिळेल, यात दुमत नाही. तर अशा त्या पुण्यपावन देवभूमीत कसं जायचं, काय जायचं, त्याचं नियोजन समितीनं करायचं ठरवलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण जसं गाणगापूरचं जे नियोजन शिस्तसूत्रबद्ध केलं, तद्वत किंवा त्याहीपेक्षा चांगलं सूत्रशिस्तबद्ध आणि आपल्याला अवधी आहे. पण हे गाणगापूर आपल्याला जवळ होतं. हे गाणगापूरच्या 3 पट लांब आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा याच्या सरहद्दीवर असलेलं हे पिठापूर सागराजवळ आहे, बंगालच्या सागराजवळ आहे. रोज एक रेलगाडी नाशिक मनमाडहून थेट पिठापूरला जाते.
त्या रेलचं जर नियोजन भाऊसाहेबांसह सर्व प्रतिनिधींनी त्यात लक्ष घालून केलं तर त्या रेलचा फायदा आपल्या गाड्या वगैरे न नेता, कारण एवढ्या लांब गाड्या चालवणं आणि जाणं तसं अवघड आहे, जवळ नाही, गाडीनं माणूस थकून जाईल. रेलमध्ये आपल्याला सुखानं प्रवास झोपून करता येईल, बर्थ डबे आपल्याला जोडता येईल. गाणगापूरला आम्ही एक रेल देत असतानाही नाशिककरांनी घेतली नाही. स्वतः रेल मंत्री 18 बोगीची गाडी द्यायला तयार होते, पण आम्ही फारसं काही अनुकूलता न दाखवल्यामुळं गाणगापूरला रेल नेता आली नाही. परंतु आता पूर्व काळात जर आपण आधी पिठापूरला जाणाऱ्या सेवेकऱ्यांची आपण आधी यादी करावी, केंद्रणी आहे. ज्यांना पिठापूरला यायचंय त्यांनी हात वरती करावेत. सगळेच हात वरती आले, धन्यवाद धन्यवाद. पण आपण एक आधी असं करावं, एक यादी करावी, केंद्रणी आहे. येणारी संख्या, रेलची साधारण स्थिती याचा आढावा घ्यावा. अजून वेळ आहे म्हणून आगामी महिन्याभरात आपण त्याची पूर्तता आणि पूर्वतयारी करावी. साधारण त्या रेलला 18 डबे आहेत. समजा ते भरूनही जर आपल्याला तशी स्थिती आधी जर आपल्याला माहीत असले तर जादा गाडी आपल्याला सोडता येईल, तशी तरतूद करता येईल. रेल मंत्र्यापर्यंत हे विचार कालच पोचलेले आहेत आणि रेल मंत्र्यानं हिरवा कंदील दिलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की जर तुम्ही आधी काही महिने संख्येची यादी आणि डिपॉझिट त्या रेलचं जर एक 90 दिवस आधी भरलं किंवा 40 दिवस आधी भरलं तर आपल्याला खूप पैसा वाचेल. साधारण भाऊसाहेबांनी हिशोब काढला, किती पैसे, साधारण जाऊन येऊन 3-4 दिवसाचा जो प्रवास आहे तो 2100 रुपयात आपल्याला जाऊन येऊन पडतो मानशी, आणि मुक्काम सुद्धा गाडीत करता येईल. का तर मंडपाचा खर्च आपला वाचेल आणि रेलमध्ये सोय आहे. बसचे डबे आपण जोडून घ्यायला लावू. म्हणून आपण याचं नियोजन सुपद्धतीत शिस्तबद्ध जर आपण केलं तर आपला खूप एवढा दूरचा जो प्रवास आहे आबालवृद्धांना सुखाचा करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला विशिष्ट सेवा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची करता येईल. नुकतंच प्रकाशित झालेलं गुरुचरित्रा इतकंच परम पावन 5वा वेद म्हणवणारं श्रीपाद चरित्र नुकतंच आंध्रमधून प्रकाशित झालेलं आहे मराठी भाषेत. त्याचा सुद्धा आपल्याला सामुदायिक सार्वजनिक वाचनाचा लाभ होणार आहे. आपल्याला ते एका दिवसात त्या ठिकाणी वाचता येईल, इतरांना ऐकता येईल श्रवण भक्तीत. म्हणजे काही तास जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्याचा अवश्य तसाही लाभ घेऊ शकतो, अथवा परिस्थितीने रूप आपण जी स्थिती आपल्याला पदरात पडेल त्या स्थितीचा आपण लाभ घेऊ शकतो. असोत तर अशा पद्धतीत आपणाला या सर्व सेवेचा अधिकाधिक लाभ आपल्या पदरात पडावा. पाठोपाठ आपणाला आजच्या दुपारच्या सत्रात काही अक्कलकोटचे प्रतिनिधी येणार आहेत. आले असतील तर त्यांनी पुढे येऊन बसावं, मला माहीत नाही. संबंधितांनी दरवाजावर असणाऱ्या प्रतिनिधींनी अक्कलकोटचे प्रतिनिधी आले असतील त्यांना इकडे घेऊन यावं, कारण त्यांनी गेल्या काही महिन्यापासून गाणगापूरनंतर त्यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे की आम्हाला अक्कलकोटला मोठा मेळावा घ्यायचा आहे. पाठोपाठ मेळावा सावनेर आणि नागपूरचा आहे.
मागच्या बैठकीत आपण नागपूरची तारीख 9 नोव्हेंबर ही पक्की केलेली आहे. म्हणून विदर्भातून जे सेवेकरी आलेले आहेत त्यांनी उभं राहून आपला उपस्थितीचा ओळख परिचय करून द्यावा. विदर्भातले 8-9 जिल्हे, अकोल्यापासून तर गडचिरोलीपर्यंत. धन्यवाद धन्यवाद. आणि त्याला जोडून आपण 3 दिवसाचं नागपूरला प्रशिक्षण घेतोय. खामगावऐवजी आपण खामगाव घेणार होतो, परंतु त्यांना मध्ये काही उपक्रम असल्यामुळं त्यांनी नागपूरला घ्यायचं ठरवलं आणि नागपूरच्या लोकांचा विशेष आग्रह असल्यामुळं नागपूरला घेणं क्रमप्राप्त आहे. तर आपण नागपूरला घेणं संयुक्तिक राहील. इतक्या दूरवर नागपूरला जर आपण घेतलं तर 8 ते 9 जिल्हे आणि शेजारी मध्य प्रदेशच्या लोकांना त्याचा निश्चितपणे लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. असोत तर अशा पद्धतीत आपणाला या मेळाव्यांचं हे प्रयोजन आहे. अजून बरेचसे उपक्रम बाकी आहेत आणि त्या उपक्रमात आपला उत्साह, आपलं कर्तृत्व, आपली श्रद्धा सर्वार्थानं कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम व्हावी हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत त्या निमित्तानं लागली जावी. पाठोपाठ आपण आपल्या काही शंका विचारलेल्या आहेत आणि त्या शंका जर सार्वजनिक असल्या वैयक्तिक सोडून तर त्या सर्वांच्या दृष्टीनं योग्य राहतील अशा आपण शंका अवश्य मांडाव्यात. पण शक्यतो घरून जर आपण लिहून आणल्या त्या अधिक समर्पक राहतील. प्रश्न विचारला आहे की गुरुचरित्र सुरू असताना ग्रहण किंवा अमावस्या, शनी अमावस्या आली तर काय करावं? उत्तर आहे, आपण पारायणाचा जो कालावधी आहे 7 दिवसाचा तो निश्चित करताना पुढे काय आहे याचा विचार करून पारायण करावं, अंदाजे बसू नये. नाही तर मग खांब समोर आला टक्कर होईल पुढे न बघितल्यामुळं. म्हणून कृपया त्याची सांगता शनी अमावस्या किंवा ग्रहण काळ अशा दिवशी 7वा दिवस किंवा सांगतेचा दिवस येणार नाही अशा पद्धतीत आपण बसावं. मध्ये आलं तर चालेल, ही स्थिती मध्ये आलं तर चालेल, 4थ्या 5व्या 6व्या दिवशी किंवा मधल्या दिवशी. सुरुवात आणि शेवट त्या दिवशी येणार नाही अशी दखल गुरुचरित्राच्या पहिल्या पानावर प्रस्तावनेत केलेली आहे. वाचणाऱ्यांनी आधी प्रस्तावना वाचावी मग ग्रंथ वाचावा. आम्ही काय करतो, आघाशासारखं काही वाचत प्रस्तावना बघत नाही, डायरेक्ट सुरू करतो. कधी कुठला ग्रंथ प्रस्तावनेशिवाय वाचू नये असा नियम आहे. प्रस्तावना ही सगळ्या ग्रंथाचा ती सार असते, सारांश असतो. म्हणून आपण आधी 4 ओळी प्रस्तावना वाचल्यानंतर वाचन कुठल्याही ग्रंथाचं करावं. पाठोपाठ पुरुष वर्गांनी जर रविवारी मल्हारी महात्म्याचं प्रयोजन केलं, कारण सगळ्यात आळस आमच्या पुरुष लोकांमध्ये आहे, जे आहे ते तोंडावर सांगायला हरकत नाही. समजा पुरुषांनी पुरुषांकडे जर मल्हारी महात्म्याचं वाचन केलं तर काय हरकत आहे, महिन्यातून एखाद्या रविवारी. आपल्या अध्यात्मामध्ये आपण भारत मातेला वंदन करण्यास विसरत नाहीत. मग केंद्रात विशेष कार्यक्रमाच्या वेळी भारत मातेचं पूजन केलं तर चालेल का? चालेल, आपण करतोच. प्रश्न चांगला विचारला. सरस्वतीताई बोत्रे भूम आल्यात का? धन्यवाद. आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला विशेषतः आमच्या सर्व भगिनी सप्तशतीचं पठण करत असतात. भारत मातेच्या प्रतिकृतीसमोर आपण यापुढेही ही रूढ कृपया विसरू नये आणि भारत मातेचं विशेष महत्त्व
आपणाला खूप शब्दांनी समजून घ्यावं लागेल. या गुरुकुल पीठाच्या चारीभोवती दशमहाविद्या देवता स्थापन केलेल्या आहे यंत्र स्वरूपात. आपण ज्यावेळी उत्तर भारतात जातो, हिमालयात जातो, त्यावेळी भारतात ह्या देवता विविध ठिकाणी विखुरलेल्या आहेत, एकत्र नाहीत. पण इथे जमलेले तुम्ही सगळे लोक इतके भाग्यवान आहात की एका दृष्टिक्षेपात या सगळ्या गुरुकुल पीठाच्या चारी बाजूला नजर टाकली, नुसती नजर जरी टाकली तर त्या देवतेची कृपा तुम्हाला प्राप्त होते. त्या सगळ्या देवता भारत मातेच्या अंतःकरणात वास करतात, म्हणून भारत मातेची आपण पूजा करत असतो. असोत, आपण खूप वेळ तिष्ठत बसलात, बोलण्याच्या ओघात खूप वेळ झालेला आहे. अधिक वेळ आपला न घेता पोटात कावळे ओरडायला लागलेले आहेत सगळ्यांच्या. तथापि आपण भोजनासाठी सर्वप्रथम भगिनी वर्गांना पाचारण करू, कारण या कार्यात भगिनी वर्गांना विशेष महत्त्व दिलेलं आहे. प्रथम भगिनी वर्गांनी प्रार्थनेपूर्वी नमस्कार करून जावं. पुरुषांसाठी आम्ही काही विशेष सेवा या ठिकाणी आपलं भोजन होईपर्यंत ठेवलेली आहे, म्हणून पुरुषांनी बसून घ्यावं.